नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत व्हेज ब्लॉग आणि त्यासाठी आपण गेलो होतो हॉटेल खवय्या या ठिकाणी. हॉटेल खवय्या लक्ष्मीपुरीत आहे. कोल्हापुरात खूप आधीपासून फेमस असणारं हे हॉटेल, जिथं आतला ॲम्बियन्स एवढा अप्रतिम आणि उत्कृष्ट असतो. जिथं अनलिमिटेड जेवण मिळतं, थाळी सिस्टीम असते. आपल्याला जेवढं काय लागणार आहे काय नाही ते सगळं तिथं मिळतं. असं मस्तपैकी थाळ्या तिथं गेल्या गेल्या लावलेल्या असतात. त्यांनी जे देतील ते आपण खायचं, एवढं क्वालिटी असतं. आम्ही ज्या वेळेला गेलो होतो मस्तपैकी पिठलं आणि भाकरी आणि चपाती आपल्याला जसं पाहिजे तसं तिने देतात. त्यानंतर बाकीचं जे आयटम आहेत त्यांचे, कढी तर त्यांची अप्रतिम असते बरं का. जरा गुजराती टाईपमध्ये असते पण भारी असते, मस्त. पापड अनलिमिटेड असतं, पापड किती बी खावा. पापड अप्रतिम आणि उत्कृष्ट असतं, अगदी भाजलेलं प्रॉपर असल्यामुळं की नाही क्वालिटी. आणि कटलेट तर त्यांचं बघायला नको, नाद करायचं नाही, असलं भारी असतं. सुरुवातीला मग आम्ही पण काय केलं, असं मस्तपैकी पहिला चपात्या घेतल्या, नंतर म्हटलं मग आपण भाकऱ्या घ्यायच्या. मस्त असं गरम 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 होते ना भाकरी आणि पिठलं हे कॉम्बिनेशन. आणि चपाती बरोबर मग आपलं पंजाबी जे असतात ना ते. सगळ्यात महत्त्वाचं ढोकळा. आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला ढोकळा होता. अनलिमिटेड असतो बरं का ढोकळा, खावा की खावा. बाकीच्या वेळेला तिथं दहीवडा असतो किंवा त्यांचे नवीन नवीन आयटम प्रत्येक दिवशी वेगवेगळे असतात. आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला ढोकळा होता. असं मस्त आम्ही त्या खाण्यावर कने असं तुटून पडलो. मी आमची किशोरी, आम्ही दोघं पण गेलो होतो. असं यथेच्छ जेवणाचा आस्वाद आपल्याला शाकाहारी कवा तरी घेतला पाहिजे ना हो. शाकाहारी जेवण म्हणजे कसं जरा बरं असतो डायजेशनसाठी. कायम काय नॉनव्हेज तर म्हटलं कधीतरी आपण शाकाहारी खाल्लं पाहिजे, म्हणून आम्ही गेलो होतो. मस्तपैकी म्हटलं आपला खायचं म्हटलं. जसा घास खाल्ला का नाही तसं अप्रतिम क्वालिटी आणि उत्कृष्ट क्वालिटी अप्रतिम होती. भाकरी, पिठलं, दम आलू, पनीर, आमटी, ही कढी, ही कोशिंबीर, हा ढोकळा, हे कटलेट प्लस पापड, हे स्वीटमध्ये आहे, आणि हे ताक, गरम गरम टम्म फुगलेली चपाती. असं शाकाहारी खाताना का नाही एवढं भारी वाटालं. दुपारची वेळ होती आणि एवढं असं भरगतचं ताट त्याने आपल्याला समोर दिलं होतं, त्यामुळं लय भारी म्हणजे लय भारी वाटालं. त्यांची कढी का नाही मी असं उचलून पित होतो, कारण लय भारी म्हणजे उत्कृष्टच होती ती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती. कसा भाकरी, खाल्लीस भारी आहे काय क्वालिटी आहे. ढोकळा द्या की द्या बस. कसा आहे ढोकळा, कसा आहे ढोकळा, खतरनाक आहे का नाही. सोबत का नाही आपल्याला बघा खरडा पाहिला असला खरडा पण मिळतो इथं. लोणचं, खरडा हे पण आहे भाकरी बरोबर. क्वालिटी एक नंबर. सगळं संपवल्यानंतर ही खिचडी घ्यायला विसरायची नाही काय. 3 पद्धतीचे राईस असतात. पहिला सुरुवात खिचडी आणि त्याच्यावर अगदी तूप. असलं भारी वाटते की नाही. आम्ही काय म्हणतो, पहिला 3 राईस घ्यायचे, त्यानंतर हा व्हाईट राईस असतो. पहिला खिचडी संपवायची, त्यानंतर हा व्हाईट राईस घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग मसाले राईस घ्यायचा. मसाले राईस, व्हाईट राईस आणि प्लस खिचडी, तिन्ही गोष्टीवर गणे अगदी तुटून पडायचं. भारी म्हणजे भारी असतं हो. 3 राईस आपल्याला खायला मिळतात तिथं. एवढी क्वालिटी भारी असते माहिती आहे का. आमच्या मिसेसला पण का नाही भात तिथला लय भारी वाटला. क्वालिटी म्हणजे क्वालिटी होता. तिला विचारलं, तिनं म्हटली 1 नंबर क्वालिटीचा राईस आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक. तिनं पण आपलं दाबून खाल्लं, मी पण खाल्लो. आणि अशा पद्धतीनं आम्ही ताट पाक रिकामं गेलो बघा. सगळ्या वाट्या बेट्या सगळ्या रिकाम्या, एकही भाजी ठेवली नाही, सगळ्या भाज्या खाल्लेल्या आहेत. भात पूर्ण रिकामा झालेला आहे. ही मिरची आहे, ही मिरची काही आपल्याला आवडत नाही त्यामुळे ठेवली आहे, ती पण दिली होती म्हणून. हा लिंबू आता खाणार. हे असं ताट रिकामं
जिथं ताट रिकाम असते तिथं जेवण क्वालिटी, हे लक्षात ठेवा. क्वालिटी जेवण आहे म्हणूनच असं एवढं ताट रिकामं होतं. हे खास त्यांच्यासाठी जे आपल्याला ॲड्रेस विचारतात, म्हणून त्यांचं कार्ड आपण टाकत आहे. धन्यवाद.